चला वर्धा मैदानाकडे सामन्याला सुरुवात होत आहे ते जय मल्हार टायगर संघ विपक्ष बेलपाडा ऑयरर संघ यांच्या दरम्यान सामना जय मल्हार टायगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या फलंदाजीचं आमंत्रण केलेलं आहे ते बेलपाडा ऑयरर संघाला सलामीची जोडी मैदानात प्रसाद आणि अक्षय जय मल्हार टायगरकडून पहिले षटक घेऊन आहेत तो सागर गेल्या बीपीएल प्रीमियरचा विजेता जय मल्हार टायगर संघ षटक क्रमांक 1 सागर बघूया पहिल्या षटकाचा पहिला चेंडू आणि प्रसादने पुन्हा हवाई फार उंचावून ठोकलेला बघूया झेल होतं की नाही आणि मात्र आता हा झेल बाद होता आणि पहिला झेल बाद आणि पहिला धक्का बसत आहे तो प्रसादांच्या रूपात तो बेलपाडा संघाला शहर झिरोवर बाद पदार्थ प्रसाद मोरवेकर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातो अनिकेत बारशे चांगलाच फलंदाज कमवला तो प्रसाद सागर यांनी दुसरा चेंडू आणि मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू मारला एक धाव अनिकेत यांनी टपली गॅप शॉट मारला उत्तम क्षेत्ररक्षण धावत आहे तिथे आणि एका धाव संघाची धावसंख्या जाती 1-1 अशी सुरुवात म्हणता येईल ती बेलपाडा ऑयरर संघाची चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते ते आणि गोलंदाजी देखील बघायला मिळते ती सागरच्या रूपात दरम्यान पुढचा चेंडू आणि मात्र ऑफच्या दिशेने टपली मारती अक्षयने क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं तिथे दादू यांचं धावसंख्येत धावसंख्या झाली ती 1-2 अशी सुरुवात ती बेलपाडा ऑयरर संघाची चांगले असे सामना हा 2024 ओली स्पर्धा मानाची बेलपाडा गावाची आयोजक प्रवीण मात्रे अनिल काकडे चेतन मात्रे आणि मात्र चांगला आता उंचावून फायर फटका केलाय तो क्षेत्ररक्षण देखील जय मल्हार टायगर संघाचे खेळाडू करतात ते चांगले क्षेत्ररक्षण एकाच धावावर संबंधामध्ये धावसंख्या झाली 1-3 शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 1 चे आणि उंचावून चांगला फायर केला अक्षयने बघूया क्षेत्ररक्षण उत्तम धावत आहे तिथे आणि मग तर चांगलं क्षेत्ररक्षण करत आहेत ते जय मल्हार टायगर संघाचे अशा तऱ्हेने या 2 धावा मिळत आहेत त्या 2 नंतर धाव संघाची धावसंख्या पोहोचली ती 1-5 शेवटचे चेंडू शिल्लक परिषदकातला 1 to go सागर यांचा आणि मग चांगले गॅप दाखवले आहे आणि तिथे गजल क्षेत्ररक्षण होत आहे धावत आहे क्षेत्ररक्षण एकदा पुन्हा दुसऱ्या धावच्या पडतात 2 देखील धावा काढलेल्या आहेत आणि अशा तऱ्हेने 1 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 1-7 चांगला असा 1 षटक 1-7 अशी सुरुवात बघूया आता षटक क्रमांक 2 घेऊन येत तो
बंटी म्हात्रे. याच्या पुढील नंतर सामना होणार आहे तो प्रणाली स्फूर्ती विपक्ष वागेश्वर प्रसन्न. अक्षय बघूया आता, आणि त्याने चांगला चेंडू मारला आहे. बघूया तिथे सागर देखील क्षेत्ररक्षण गंभीर आहे. एकच धाव संबंध, कारण की सुरुवात देखील 7 धावांनी केलेली आहे ते 1 षटकानंतर, आणि या दुसऱ्या षटकात एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली ती 1 बाद 8. बेलपाडा औरत एक टाइमाचा धाव देखील पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू हवे फायर झालेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं म्हणता येईल ते जय मला टायगर्स खेळाडूंचे. असे एक एक धावने संघ पोहोचतोय तो 1 बाद 9 या धावसंख्येवर. 2 चेंडू 9 धावा. बघूया आता येणाऱ्या चेंडू मध्ये गोलंदाजी करता येतो बंटी म्हात्रे. पुन्हा एकदा चेंडू हवा फायर करते आणि बासे झेल होते कडे बघूया, आणि मात्र हा झेल बाद आहे. दुसरा धक्का बसत येतो बेलपाडा संघाचा. अनिकेत बारशे बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद. तिचे माशा नवीन फलंदाज जात आहे तो प्रवीण म्हात्रे, कारण की आता खराब सुरुवात म्हणता येईल करत आहे ते बेलपाडा संघाचे खेळाडू, कारण की धावसंख्या देखील 9व्या धावकर संपलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत ते बेलपाडा संघाचे. एक प्रसाद मुरबीकर, दुसरा धक्का बसलाय तो अनिकेत बारशे. बघूया दरम्यान पुढचा चेंडू बंटी म्हात्रे यांचा. मारच्या प्रयत्नात पंचांचा इशारा येत आहेत वाईट. धावसंख्या पुरल्या मात्र 2 बाद 10. आणि मात्र मारण्याच्या प्रयत्नात चांगला प्रवीण म्हात्रे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात मात्र एकाच धावार संबंधामध्ये चांगली अशी गोलंदाजी करतायत ते बंटी म्हात्रे जय मल्हार टायगर्स संघाकडून. एकीकडून धावसंख्या मात्र पोहोचली ती आता 2 बाद 11. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, आणि आता उंचावर मला आता मात्र चांगले गॅपचे शॉट पण अक्षयने, आणि सीमा रेषा पार होत आहे. सनसनीत चौकार. पंचांचा इशारा नो बॉल अशा डीजे. आणि पुन्हा त्याच प्रयत्नात प्री हिट आहे, यांची नोंद घ्यावी. आणि मैदानामध्ये जरा साईडला करा, कोण जाते. दरम्यान पुढचा चेंडू बंटी म्हात्रे. बघूया आता येणाऱ्या चेंडू मध्ये अक्षयने चांगले ऑप्शन टपले मध्ये झेल होतो, आणि हा झेल सुटलेला आहे तो शेवटी जातो, आणि चांगला जीवनदान दिलं येते अक्षयला. आणि धावसंख्या पोहोचली ती 2 षटकांच्या संघाची धावसंख्या पोहोचली 2 बाद 17.
मारतोय सलम जोडी मैदानात येते प्रवीण म्हात्रे आणि अक्षय मोरबेकर. तिसरा षटक क्रमांक 3 खेळताय तो उत्तम मोरबेकर. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्याचे सज्ज समोरला फलंदाज अक्षय मोरबेकर. आणि मात्र चांगला फायर केलाय बघूया जातो षटकार की नाही. चेंडू जातोय सीमारेषा पंचांचे 2 हातवरती षटकार. तेवीस या 10 संख्येवर पोहोचला 2-23 अशी सुरुवात होता. चांगली सुरुवात म्हणता येईल ती बेलपाडा वॉरियर संघाकडून. अक्षयने पहिल्याच उत्तम मुरबेकर यांच्या चेंडूवर षटकार ठोकला. बघूया पुढचा चेंडू उत्तम यांचा आणि पुन्हा एकदा उंच चेंडू धावतोय झेल झेलण्यासाठी. बघूया झेल होते की नाही आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. पुन्हा जीवनदान म्हणता येतो. आता मात्र पंचांचा बघूया आता थर्ड अंपायर कडे आलेले आहे. थांबा जरा. नॉट आउट. चला सामना सुरू करा. पंचवीस या 10 संख्येवर पोहोचला. बघूया दरम्यान पुढचा चेंडू उत्तम मोरबेकर यांचा समोरला फलंदाज. बघूया पुन्हा एकदा अक्षयला जीवनदान मिळतात आहेत. आणि बुंचावून पुन्हा बघूया आता हा खतरनाक झेल आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉ आणि 4 धाव करताय सीमारेषा पार चौकार. एकोणतीस या 10 संख्येवर पोहोचला. मात्र बेलपाडा संघ चांगली अशी सुरुवात. मगाशी 2-1 षटकामध्ये खराब सुरुवात होती. आता मध्ये चांगली सुरुवात करता येते बेलपाडा वरीचे संघ खेळाडू. बघूया आता अक्षय यांना मात्र 2 का 3 वेळा जीवनदान मिळालेलं आहे. एकदा 2 कॅच 1 रनआउट. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात अशा तऱ्हेने चांगली चतुराने गोलंदाजी केली. मात्र ते उत्तम यांनी शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातला षटक क्रमांक 3 चालू आहे. समोरला फलंदाज खंबीर अक्षय. चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र चांगली अशी चतुराने गोलंदाजी करे पुन्हा आणि 1 धाव मात्र पूर्ण घेत आहे. धावसंख्या पोहोचली ती 30 या 10 संख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातला 1 टू गो. उत्तम मोरबेकर यांचं. बघूया प्रवीण म्हात्रे मगाशी मात्र फलंदाजी चांगली केली होती. आता बघूया येणाऱ्या चेंडूवर मारतो षटकार की चौकार त्या उत्तमच्या गोलंदाजीवर. आणि मात्र चांगला असा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा संघाची धावसंख्या पोहोचली ती 2-30.
हॅलो. 3 षटकांचा खेळ संपला. 6 चेंडूंचा खेळ बघूया. या 6 चेंडूमध्ये बेलपाडा ऑलियर संघ किती आपला धावांचा डोंगर कोसळतो येतो. बेलपाडा ऑलियर संघ 3 षटकांचा 30 धावा संख्या झाल्या. 2 गडी गमावलेले आहेत. आज शेवटचं षटक घेऊन जायत तो बिपिन सिंग. बघूया येणाऱ्या 6 चेंडूंचा प्रवीण म्हात्रे. अक्षय यांनी मध्ये चांगले औच्याचे कट मारलेला आहे. मात्र एकच धावाने क्षेत्ररक्षण देखील चांगले करता येते. एक धाव मात्र धावसंख्येत भर झाली ती 31. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. याच्यानंतर सामना होणार आहे तो प्रणाली स्मृती विपक्ष जय वागेश्वर प्रसन्न. या दोन्ही कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी समर्थक क्षणाने आता मात्र चतुर्वेने करता बिपिन सिंग. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. येणारे 4 चेंडू बाकी. शेवटचा षटक. दरम्यान पुढचा चेंडू बिपिन सिंग. बघूया समोर फरक काय करतोय प्रवीण. आणि मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मात्र करताय. पंचांचा इशारा येत आहे वाईट. शरदाराने एक धाव मिळत आहेत ती बेलपाडा ऑलियर संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली ती 32. पुढचा चेंडू बिपिन सिंग आणि प्रवीणला काय समजतं. चेंडू मात्र आणि प्रवीण मात्रे मात्र आउट झालेला आहे. बॅक टू पॅव्हलियन प्रवीण मात्रे. डीजे येणारा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली मात्र गोलंदाजी केली आहे ती बिपिन सिंग. चतुराने गोलंदाजी केली. बॉल त्याला काय समजता येत नाही. ते फलंदाजाला शेवटचं षटक. 3 चेंडू शिल्लक. सामन्याला उशीर कोणी करू नका कारण की अजून भरपूर सामने केले आहेत. बघूया आता पुढचा चेंडू बिपिन सिंग. समोरला फलंदाज स्वतःचा नेमालक संजय घरात आणि मात्र ऑफची टपलीमध्ये चांगल्या पद्धतीने मारले. रिवर्सच्या पद्धतीने बघूया आता सर्कलच्या बाहेर चेंडू पकडलेला आहे. एकच धाव संबंधामध्ये धावसंख्या मात्र पोचली ती आता 33 या धावसंख्येवर पोहोचला. चांगली मात्र सुरुवात आहे. चांगली ती गोलंदाजी देखील बघायला भेटते. फलंदाजी देखील बघायला भेटते या सामन्यामध्ये. दरम्यान बिपिन सिंग सज्ज समोरला फलंदाज अक्षय आणि उंचावर हवाई फायर केलाय. झेल होतं की नाही बघूया. क्षेत्ररक्षण धावत आहे आणि मात्र आता हा झेल बाद झाला आहे आणि तिसरा धक्का बसत आहे तो चौथा. प्रवीण मात्र बॅक टू पॅव्हलियन. चेंडू 1-2 गो. विपिन सिंग समोरला फलंदाज नवीन फलंदाज तो प्रेम वाघे. बघूया छोटासा एक आदिवासी फलंदाज तो आणि चांगल्या पद्धतीने चेंडू मारलेला बघतात त्यांनी प्रेम याने एकदा पुन्हा दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. अशा तऱ्हेने 4 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 4 गडी 4 34 आणि 35 टार्गेट गाठायचं ते मात्र ते आता जय मल्हार टायगर संघाला. बघूया आता पुढचे येणारे 4 षटकांसाठी ऐकूया आपण समालोचक साई पाटील यांच्यात.
प्रणाली स्मृती 11 आणि वागेश्वर प्रसन्न. जय वागेश्वर प्रसन्न आणि प्रणाली स्मृती 11 दोन्ही संघाचे संघनायक. तर गुणलेखनासाठी देखील यायचं आहे. रोहन पाटील कुठे असतील तर या, आपल्याला स्कोररची भूमिका पूर्ण करायची आहे. रोहन पाटील. मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय बेलपाडा वॉरियर्स आणि जय मल्हार टायगर्स. जय मल्हार टायगर्सचा जर विचार केला तर त्यांचे इरादे स्पष्ट आहेत. अगदी जिंकण्याच्या जिद्दीनं ते मैदानात उतरताना पाहायला मिळतात. तर एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन बेलपाडा वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. त्यांना देखील हा सामना महत्वाचा आहे. पहिला सामना देखील त्यांनी गमावलाय. या मॅच मध्ये त्यांना मात्र हा सामना जिंकायचा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपली दावेदारी त्यांना पेश करायची आहे. मात्र या पुढील जो सामना आहे प्रणाली स्मृती 11 आणि जय वागेश्वर प्रसन्न, तर दोन्ही संघाचे संघनायक या त्वरित. जय वागेश्वर प्रसन्न. जय वागेश्वर मोरबेकर. तर कुठे असतील तर या टॉस साठी. नेक्स्ट मॅच आपली आहे. तर पुढच्या ह्या पुढील जो सामना होईल तेव्हा गुणसंख्या लेखनासाठी कल्पेश म्हात्रे आपल्याला यायचं आहे. कल्पेश म्हात्रे. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो. जय मल्हार टायगर्स आणि बेलपाडा वॉरियर्स. 35चं लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी झाली आहे दाखल. एका बाजूनं सिनियर क्रिकेटर उत्तम मोरवेकर या संघाचे पुरस्कर्ते आहेत. एका बाजूनं या संघाचा कॅप्टन सागर. तर टायमर ऑन आहे, याची दक्षता घ्या आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. ज्या 9 मॅच आपल्याला पूर्ण खेळवायच्या आहेत त्या 9च्या 9 मॅच आज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर घाई आज करायची आहे. कारण उद्याचा दिवस होळीचा आहे. हिंदुस्थानामध्ये भरपूर जल्लोषानं आणि उत्साहानं साजरा करणारा ज्या प्रकारची दिवाळी साजरी होते त्याच प्रकारची होळी देखील अगदी जोमात आपल्या हिंदुस्थानामध्ये साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. तोच उद्या होळीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू उत्तम मोरबेकर यांच्यासाठी. अगदी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. डॉट चेंडून सुरुवात झाली आहे. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट जरूर कमी केली परंतु गोलंदाजच्या जोरावरती या मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करू असं मानस पहिल्या बॉलवर तर जाहीर केलंय. चांगला चेंडू सॉफ्ट हँड प्लेसमेंट आपण पाहू शकाल. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं डावाला सुरुवात केली उत्तम मोरबेकर यांनी. तर टॉस होतोय. टॉस बॉक्स मध्ये आमचे देवेंद्र दादा घरत त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभास्ते होईल टॉस. नेक्स्ट मॅच प्रणाली स्मृती 11 आणि जय वागेश्वर प्रसन्न या 2 टीम्स मध्ये होतो टॉस. टॉस जिंकलाय तो जय वागेश्वर. जय वागेश्वर प्रसन्न या संघाने जिंकलाय टॉस. विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. मॅच होतोय अंडर 14 परंतु आपली गुणवत्ता तो मैदानामध्ये सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाऱ्याचा वेग. गोलंदाज अक्षय मोरबेकर वन्स अगेन राईट ओव्हर द विकेटचा हा चेंडू. 30 तर्रार चेंडू. अपील जरूर केली गेली आहे परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. थर्ड अंपायर कशासाठी? कॅच पडले का यासाठी? यस. तर ती चेक करू आपण. जर कॅमेरामध्ये काहीच झाले असेल तर ठीक, अन्यथा पंचांनी ऑनफिल्ड पंचांनी बाद घोषित केलाय याची देखील दक्षता घ्यायची आहे.
यस, झेल पकडलाय का नाही त्यासाठी पहा, बॅटच्या अगोदर का. यस, एका टप्प्यावरती झेल पकडलाय की डायरेक्टली हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय यासाठी आता पाहणी मॉनिटर वरती चालू आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये या गोष्टी जरूर पाहिल्या जातील. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या वाहिनी अंतर्गत मात्र ह्या गोष्टीची तपासणी सध्याच्या घडीला चालू आहे. यस, पंच आहेत चेतनजी चव्हाण सर या ठिकाणी आहेत. तर नाही ना अंबर तुम्ही तर डिसिजन यस, नॉट आउट. फलंदाज बचावला गेलाय. डॉट बॉल. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 1 टू गो. शेवटचा एक चेंडू अजूनही शेष आहे. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते फक्त 3 धावा. या स्पर्धेतील जर विचार केला तर सर्वाधिक कमी धावसंख्या उभारली बेलपाडा वॉरियर्सनं, परंतु त्या धावा देखील आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला त्यांचा चालू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर सर्कलचा पहिलं षटक, परंतु अतिशय चांगलं षटक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं ते अक्षय मोरबेकरचं. ऍज अ कॅप्टन आपल्या संघाला लीड करत असताना लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशी कामगिरी आता त्याची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षकाला बीट करून गोलीच्या वेगानं चेंडू अगदी समालोचन कक्षाच्या समोर सीमारेषा पार. चौकार. करू नका. प्रत्येक षटकानंतर वेळ आपल्यासाठी निर्धारित आहे. मर्यादित वेळेमध्ये आपल्याला एक सत्र पूर्ण करायचं आहे. याची दक्षता प्रत्येक टीमनं घ्यायची आहे. धावफलकावरती 7 धावा, लक्ष्य 35 गाठायचं आहे आणि अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी अक्षयनं केली तोच प्रयत्न येणाऱ्या गोलंदाजांनी जर केला तर मॅच त्यांच्या टीमसाठी बनू शकते. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत अंतिम बॉल फेकी केला जात नाही तोपर्यंत या क्रिकेटचं भवितव्य, विजयाचं भवितव्य करणं इतकं सोपं नाहीये. परंतु सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये जो प्रयत्न दाखवलाय तो प्रयत्न आता अपेक्षित असेल तो अर्थातच बेलपाडा वॉरियर्सला. एका बाजूनं जय मल्हार टायगर्स संघ अगदी नावाप्रमाणे त्यांचा खेळ राहिलाय. दहाड त्यांनी पहिल्या मॅच मध्ये अगदी दाखवली होती. विजयाची दहाड त्यांची आपण पाहिली होती. परंतु ह्या मॅच मध्ये त्यांचा कसा परफॉर्मन्स असेल. एकही विकेट अजूनही गमावला नाही आहे. म्हणजे हे 2 महत्वाचे फलंदाज जोपर्यंत मैदानात असतील तोपर्यंत जरूर त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत असतील. तर चला आपण विलंब करू नका. एका षटकासाठी आपण 6 मिनिटाचा अवधी खर्च केलाय याची देखील दक्षता घ्या. पहिला चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न यष्टीचित करायचं होतं. पहिल्याच बॉलवर 1 धाव आली. 8 धावा धावफलकावरती. 27 अजूनही गरज. इथे मात्र अप्रतिम फटका. सागर आपली ताकद दाखवत असताना क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय त्या ठिकाणी, परंतु त्यांचा प्रयत्न असफल झाला. चेंडू वेगानं सीमारेषा गाठतोय. 1 मोर चौकार. सागरच्या बॅट मधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फटका फसला आहे, परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू आदळतोय आणि धावा 2 प्राप्त होत आहेत. चांगला खेळ. एका बाजूनं सागर पूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारतो. 11चं योगदान त्याचं आपण पाहू शकाल.
सांघिक 14 धावा स्कोर कार्ड वरती, त्यापैकी सिंहाचा वाटा सागर मोरबेकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. वरती विकेटचा पुढील चेंडू अगदी समोर टाकलेला हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बिग विकेट डाऊन. चांगलं यश प्रवीण म्हात्रे यांना, फर्स्ट विकेट डाऊन. सागर मोरबेकर बॅक टू द डग आउट. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज बिपिन सिंगानी या मैदानाच्या आतमध्ये, परंतु महत्वाचा फलंदाज तो बाद करण्यामध्ये यश लाभलं ते प्रवीण म्हात्रे यांना. याचा स्पर्धेचे सर्वा देखील आहेत, भरपूर जबाबदारी, परंतु आता ऍज अ प्लेअर आपली जबाबदारी, आपली भूमिका पार करत असताना ते मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि 1 धाव संघाच्या अकाउंटमध्ये ते ऍड होईल. धावफलक आता 15 या कड्यावरती. सागर बाद झाल्यानंतर आता जरूर या संघावरती देखील संकट आलंय, परंतु त्या संकटातनं टीमला सावरावं लागेल. इथे देखील फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नाही, हा झेल गरजेचा होता. कमी धावा जेव्हा आपण डिफेंड करण्याचा प्रयत्न करताना तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचा आपल्याला दाखवावा लागतो आणि त्यानंतर जर विचार केला तर डॉट बॉल पर्सेंटेज असतील, त्यानंतर विकेट, या गोष्टी सातत्यानं आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. 17 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. षटकातील अंतिम बॉल, शेवटचा चेंडू प्रवीण म्हात्रे मार्फत. चांगला चेंडू, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता स्वतः गोलंदाज पुढे सरकतायत, चुकी झाली नाही. आणखीन एक सफलता या षटकामधील, हे दुसरं यश प्रवीण यांच्यासाठी आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 2 षटकाखेरीज धावसंख्या दापलकरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद, 17 धावा. दोन षटकाचा खेळ झालाय, 17 धावा. येणाऱ्या 2 षटकामध्ये 18ची गरज आहे, म्हणजे अगदी नेट टू नेट लढाई आपल्याला पाहायला मिळते. जय मल्हार टायगर्स आणि बेलपाडा वॉरियर्स अशी लढाई. जय मल्हार टायगर्स टीमला येणाऱ्या 12 मध्ये आता 18ची गरज आहे. यानंतर पुढील सामना प्रणाली स्मृती आणि जय वागेश्वर प्रसन्न. जय वागेश्वर प्रसन्न संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. तर प्रणाली स्मृती 11 संघ आपल्याला बॅटिंग करायचे आहे, तर आपला संघ आपण ह्या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी कट्टुकट लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जरी धावा कमी आम्ही बनवल्या असल्या तर देखील ह्या सामन्यातनं आम्ही माघार घेतली नाही हे दाखवून देत असताना एका बाजूला बेलपाडा वॉरियर्स संघ, कारण की 35 धावा डिफेंड करण्यासाठी अगदी मनाशी त्यांनी निर्धार केलाय आणि त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहू शकाल. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रेम वाघे आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत फलंदाजीसाठी देखील तो मैदानात उतरला होता, क्षेत्ररक्षण देखील त्यानं चांगलं केलंय, परंतु ॲज अ गोलंदाज कशी त्याची गोलंदाजी असेल यावरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. येणारे 12 चेंडू आणि 18ची गरज. डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती उत्तम मोरबेकर यांची दांडी गुल केली आहे. ज्या खेळाडूने या क्रिकेटमध्ये भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, परंतु त्याच खेळाडूला शांत करण्याचं काम या टॅलेंटेड युवा खेळाडूनं, खरं तर युवा देखील म्हणता येणार नाही, अंडर 14चा हा खेळाडू, आणि पहिल्याच बॉलवरती आपली छाप त्यानं सोडण्याचं काम केलं. यस डीजे. डीजे देखील टायमिंग शॉट अगदी दाखवत असताना, कारण की डीजे ओमीची ही ओळख आहे. अगदी उसाटने नाईट स्पर्धा गाजवली होती डीजे ओमीनं, भरपूर कॅश प्राइज देखील त्या ठिकाणी त्यानं जमा केलं होतं आणि अगदी प्रेक्षकांच्या मनावरती त्यानं अधिराज्य गाजवलं होतं. VRCC उसाटण्याच्या वतीनं ज्यावेळेस रजनी क्रिकेट स्पर्धा भरवली होती, क्रिकेटचा थरार 5 दिवस तिथे अनुभवला, परंतु क्रिकेट सोबत म्युझिकचा आनंद साऱ्या प्रेक्षकांनी तिथे लुटला होता.
अक्षय मात्रे नवीन फलंदाज येता क्षणी, परंतु काय लाज ऑफ षटकार ठोकलाय. शॉट ऑफ द डे असं म्हणावं लागेल, अशा प्रकारचा षटकार त्यानं दाखवलाय. येता क्षणी संघ अडचणीत असताना मात्र त्याच्या बॅट मधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जे पहिल्या बॉलवरती विकेट तर दुसऱ्या बॉलवरती षटकार. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती प्रेमला भरपूर काही शिकायचं आहे आणि तो शिकण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू, विकेट किपर कडनं चुकी, चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉपला षटकारानंतर 1+4 5 बोनसचा धावा आणि सामना मात्र निसटला हातात की काय असं चित्र आपण पाहू शकाल. कारण की या 5च्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 28 वरती आणि आता गरज आहे ती फक्त 7 धावसंख्येची. षटकार ठोकल्यानंतर दडपण प्रेम वरती जरूर निर्माण केलंय फलंदाजानं. इथे देखील जागा बनवली होती, ऑनसाईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता प्रयत्न त्याचा असफल झालाय. प्रेम वाघे एका बाजूला चांगला प्रयत्न करतोय, अगदी छोटा चिमुरडा खेळाडू आहे, परंतु माझ्यामध्ये किती क्रिकेट दडलंय हे या उन्हामध्ये देखील तो दाखवून देतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. एक षटकार त्याच्या अगेन्स्ट आला ना, तो जरूर खराब चेंडू त्याने टाकला होता, परंतु एक जो व्हाईट बॉल आला किपरनं तो पकडणं गरजेचं होतं. कारण की ह्या मॅच मध्ये जर विचार केला तर हे षटक महत्वाचं होतं. आतापर्यंत 4 चेंडू प्रेमनं फेकलेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. एखादा विकेट इथे गरजेचा असेल. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. एक धावेसाठी संघर्ष आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्व आहे. जसं आपण नेहमी म्हणतो, क्रिकेटमध्ये एका धावेला, परीक्षेत एका गुणाला आणि राजकारणात एका मताला भरपूर महत्व आहे. त्याच प्रकारचं क्रिकेट अजूनही गरज असेल ती 6 धावसंख्येची. 29 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू, येणारे 7 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. चांगला फटका, इथे खाली क्षेत्र पाहिलं आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता परंतु मिसफील्ड झाली. चेंडू सीमारेषा पार, चौकार आणि आता गरज विजयासाठी फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. यस डीजे. दरम्यान वैभव म्हात्रे यांचं शुभ आगमन आपण पाहतो. मोस्ट वेलकम. तर विनंती आहे वैभव म्हात्रे यांना की आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तर 2 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू. 2 षटकामध्ये भरपूर मेहनत घेतली होती, परंतु त्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचं काम ह्या 3ऱ्या षटकामध्ये झालं. की बोनसच्या ज्या 5 धावा त्या अगदी डोकेदुखी ठरल्या. मिसफील्ड बरीच झाली आणि त्याच कारण की आता या मॅच वरती पूर्णतः पकड आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हार टायगर्स या टीमची. नेक्स्ट मॅचच्या प्रणाली स्मृती 11 संघ आपल्याला बॅटिंग करायची. आपला संघ या ठिकाणी उपस्थित करायचा आहे आणि जे वागेश्वर प्रसन्न ज्या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. शेवटचे 6 चेंडू आणि धावा 2 रोखायच्या आहेत. अगदी अटॅकिंग फील्ड आपल्याला पाहायला मिळतंय. फील्डची ही सजावट सध्याच्या घडीला पूर्णतः 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू, ज्यामध्ये सिली मिडॉफ देखील आपण पाहू शकाल. सिली मिडॉन देखील पाहायला मिळतं. एक शॉर्ट लेग देखील आपण पाहू शकाल. जो गलीचा क्षेत्ररक्षक तो देखील अगदी 5-6 पावले पुढे उभे राहिलाय. म्हणजे अटॅकिंग फील्ड आता सध्याच्या घडीला सजवली आहे. कारण की 6 मध्ये धावा फक्त 2 रोखायच्या आहेत. गोलंदाज प्रसाद मोरबेकर. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. इथनं पंचांनी इशारा दिलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येची बरोबरी. आता गरज फक्त 1 धावेची. बी शोल्डर डाऊन झालेत. प्रत्येक खेळाडू एकमेकांकडे पाहत राहिला की ह्या मॅच मध्ये नक्की घडलं काय. की बॅटिंग खराब झाली, त्यानंतर
गोलंदाजीमध्ये प्रयत्न चांगला केला परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये आणि त्याचंच कारण की हा संघ आता पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू आणि फक्त 1 ची गरज. 1 मध्ये 6 तर मॅच मध्ये मजा असते परंतु 6 मध्ये 1 शिल्लक राहिल्या आणि ती 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली आहे आणि सामना जिंकला आहे तो जयमल्ला टायगर्सनं आणि पुन्हा त्यांची 10 ऐकायला आली आणि सलगचा हा त्यांचा दुसरा विजय ह्या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप अभिनंदन. हार्डलक बेलपाडा वॉरियर्स. तर पुढील मॅचला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. प्रणाली स्मृती 11 आणि जय वागेश्वर प्रसन्न हा संघ. डीजे नेट रनरेटला भरपूर महत्व आहे हे उत्तम मोरवेकर यांना देखील माहित आहे कारण की कधी कधी टॉपचा संघ खाली येतो, कधी कधी खालचा संघ वरती जातो आणि याला कारण असतं ते एकमेव कारण म्हणजे रन रेट आणि ह्या गोष्टी आणि त्या गोष्टीवरती अचूक त्यांचं लक्ष आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे गुणसंख्या लेखक या ठिकाणी दर्शवतील. यस, बिपिन सिंगांनी या इकॉनॉमिकल षटक फक्त धावा 3 खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट तो ठरला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर स्क्वेअर लेग पंतच्या भूमिकेसाठी तो झाला की तुझा